श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो महादेवांना समर्पित आहे. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते. तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर राहते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष पूजा अर्चना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्व आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्या असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 15 फेब्रुवारीला उत्तरात्र 12:28 ते 1:18 या कालावधीत निशिता काल आहे. रात्रीच्या 4 प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. तसेच महाशिवरात्रीचे व्रताचे पारण वेळ ही 16 फेब्रुवारीला सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 असेल. या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे. व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाची पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. पण या दिवशी पूजा सोबत आपल्याला काही सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल. पण घरात आणा या झाडाचं फक्त एक फळ. हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहे. तर कोणत्या झाडाचं फळ आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायची. आंघोळ करताना आवर्जून त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचे. एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्या. त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाका आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. आता तुम्ही व्रत करणार असतील तर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून त्याची पूजाही करायची. एक तामण घ्या, त्यामध्ये आपल्याला शिवलिंगाला ठेवायचं. आता तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा दुधाने अभिषेक करू शकतात किंवा अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा महादेवांच्या शिवलिंगाला स्थानावर ठेवून द्यायचं आहे. त्यांना बेलपत्र, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, त्याचबरोबर भस्म लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि कापूरने आपल्याला
महादेवांची आरतीही करायची आहे. महादेवांच्या पूजेसोबत आवर्जून आपल्याला माता पार्वतीची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर सकाळी ज्या झाडाचं आपल्याला फळ घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ, त्याला धतुराचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं. ज्याप्रमाणे महादेवांना बेलपत्र प्रिय आहे, त्याचप्रमाणे महादेवांना धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल सुद्धा अतिशय प्रिय आहे. शिवपुराणानुसार शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. असे म्हणतात की जेव्हा समुद्रमंथन झालं होतं त्यावेळी समुद्रमंथनातून अनेक रत्न बाहेर आली होती, तेव्हा ती देव आणि दानवांनी आपसात वाटून घेतली होती. पण समुद्रमंथनातून जेव्हा विषाचा प्याला बाहेर आला, जो कोणीही घेण्यास तयार नव्हतं, त्यावेळेस देव आणि दानव त्या विषाच्या प्याल्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले. अशा स्थितीत भगवान शिव ते विषाचं प्राशन केलं आणि त्या विषाला आपल्या कंठात साठवलं. म्हणूनच महादेवांना नीळकंठ असं सुद्धा म्हटलं जातं. विश्वाच्या रक्षणासाठी महादेवांनी ते विष आपल्या कंठामध्ये स्थिर केलं. विषाच्या प्राशन केल्यामुळे भगवान शिवाच्या शरीराचा तापमान वाढू लागला, त्यामुळे समस्त विश्वाचा तापमान सुद्धा वाढू लागला. त्यावेळी सर्व देव आणि दानवांना चिंता झाली. अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला. तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्र्याची फळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली आणि म्हणूनच आपल्याला या धोत्र्याच्या फळापासून हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या अवतीभोवती जर धोत्र्याची झाडं असतील तर तिथनं तुम्हाला हे फळ जे आहे ते भेटून जाणार आहे, किंवा जिथे फुल भंडार असं तिथे भेटून जाणार आहे, किंवा मंदिरामध्ये सुद्धा आवर्जून बरीच लोक विकायला जे आहे हे धोत्र्याचं फळ हे आवर्जून ठेवत असतात. आता हे धोत्र्याचं फळ आपल्या घरी आणल्यानंतर या धोत्र्याच्या फळाला आपल्याला गंगाजलाने धुवून घ्यायचं. तर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आपल्या घरचं जे पाणी आहे त्याला एकटक पाहत राहा आणि हर हर गंगे म्हणा आणि त्या पाण्याने आपल्याला या धोत्र्याच्या फळाला धुवून घ्यायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे. म्हणून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. आता आपल्याला एक तामण घ्यायचं आणि त्या तामणामध्ये या धोत्र्याच्या फळाला आपल्याला ठेवायचं आणि या फळावर आपल्याला 11 पळी पाणी हे अर्पण करायचं आहे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. जलाभिषेक करून झाल्यानंतर या फळाला आपल्याला तामणातनं बाहेर काढायचं. ते एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आणि त्या हळदीमध्ये या धोत्र्याच्या फळाला आपल्याला संपूर्णपणे बुडवून घ्यायचं. अर्थात काय तर या फळाला आपल्याला संपूर्ण पिवळं हे करायचं, पण धोत्र्याच्या फळाला काटे असतात तर आपल्याला सावधगिरीने हे उपाय जे आहेत ते करायचे. तर आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे याचं सुद्धा आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. आता हे धोत्र्याचं फळ, त्याचबरोबर एक तांब्याभर आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे, पांढरी फुलं, पांढरी मिठाई, त्याचबरोबर आपल्याला भस्म, या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेलं ते आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम, किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जर तुम्ही बेलाची पानं घेऊन गेली असेल तर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे बेलाची पानं जी आहेत ती आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे. धोत्र्याची फुलं घेऊन गेली असेल तर ती अर्पण करायची आहेत. भस्म घेऊन गेली असेल तर भस्म लावून घ्यायचं, चंदन लावून घ्यायचं. त्याचबरोबर जी पांढरी मिठाई घेऊन गेलेली आहे ती आपल्याला तिथे अर्पण करून घ्यायचं. आता जे धोत्र्याचं फळ आपण पिवळं करून घेऊन गेलेले त्याला आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आता हे फळ पकडायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. ज्या फळाचं देठ आहे ते आपल्या दिशेने असावं अशा रीतीने आपल्याला हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं. 108 वेळा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा, किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय. त्याचबरोबर एक वेळा आपल्याला शिव दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठण करायचं आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला हे जे धोत्र्याचं फळ आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे. काही वेळाकरता हे फळ आपल्याला तिथेच ठेवायचं आणि त्यानंतर हे फळ आपल्याला तिकडनं गुपचूप उचलून घ्यायचं आहे. एकदा हे फळ आपण महादेवांच्या शिवलिंगावर
अंगावरनं उचलले की लगेचच आपल्याला आपल्या घरी यायचं आहे, वाटेत कोणाशीही बोलायचं नाही आहे किंवा कुठे थांबायचं नाही. घरी आल्यानंतर या फळाला आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल, त्यामध्ये ठेवायचं आहे. की आता हा उपाय तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी करत असेल तर तिकडच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं. असं हे फळ आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा आहे ती नष्ट होते आणि आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त व्हायला लागतं. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असते ती साक्षात महादेव पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. हर हर महादेव.